अय पंक्या, अंग धुणार रे कवरी असंच राहतेस. आई तू मला कोणताही काम सांग पण अंग धुवायला नको सांगू. पक्का दव लागते बाई. हो म्हणजे दव लागते म्हणून अंगच नाही धुवाचा. आई अंग धुवाचा व पण थोडीशी दुपार झाल्यावर धुवाचा, एवढ्या सकाळी नाही धुवाचा बाई. नाही रे बापा, मला तुझी सवय माहित आहे. मग दुपार झाल्यावर संध्याकाळी धुतो म्हणतेस आणि संध्याकाळ झाल्यावर मग दुसऱ्या सकाळी धुतो म्हणतेस. नाही 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 ते नाही परवड. सपा अंगाची वास येते रे तुझ्या. अब आई क्यों करती है मेरे पे जुलुम, ये क्यों देती है मुझे ठंडे पानी की सजा. ठंडी से थर थर कांपता हूँ मैं, मुझे बिना अंग धुके ही आ रहा है मजा. बिना अंग धुता साई देऊन टाक मला खावाला थोडीशी पोळी. अंग धुवाची खातो आता मी एक गोडी. अंग धुवाला बसल्यावर गरम पाणी अंगावर टाकूशाच लागते आणि एक बाल्टी सरली तरी दुसरी बाल्टी आणूशा लागते. मग आई एवढ्यान पाणी गरम करून काड्या कायला साराचा. अंगाची जर वास आली तर फक्त सेंट माराचा. असा नाही ऐकस नाही का तू. मला बकरी ती शायऱ्या सांगून राहिला. तुझा थोबाड फोडीन रे. अंग धु पहिला, गरम पाणी येते रे. काचा दव लागते गरम पाण्यात अंग धुवायला. भरणं तपना जाऊन राहायचा. नाही तर सकाळी सकाळी धावायला जात जावा पुरा, तो नाही समजा तुला. एक वेळ शरीर गरम झाला का दव घेऊ करून जाते पुरा. मी राहस नाही घरी, मी पडतोय इथून. मी तुझ्या मागच धावतो. आई तू मला नाही जिंकू शकत धावण्यामध्ये. थांब रे, बापाला येऊ दे बरं तुझ्या, मग नाही नाव सांगिन तर. माझ्या बापाला माझं नाव माहितच आहे, त्यानंच खरं ठेवलं पारण्यामध्ये. हे भगवान, या पोराचा कसा करायचा मला काही समज नाही.